नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण अडसाली आणि लेट अडसाली या ऊस लागवड केलेल्या शेतकऱ्यांचा जो विषय आहे की बरेच शेतकऱ्यांचा मला अलीकडे फोन यायला लागला आहे किंवा प्रत्यक्षात भेटून विचारायला लागल्यात की पावसाळी डोसमध्ये कोणती कोणती खतं टाकायची आणि पावसाळी डोस कशा पद्धतीने टाकावं. तर शेतकरी बंधूंनो, बऱ्याचशा चुका आपल्या पावसाळी डोसमध्ये होतात. ते कशा स्वरूपात होत असतात आणि पावसाळी डोस कुठला टाकावा आणि कोणता योग्य ठरतो हे बघण्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहावा. तुम्हाला शेवटपर्यंत पावसाळी डोसचा पूर्णपणे परफेक्टली सगळा विषय समजून घे. शेतकरी बंधूंनो, पावसाळी डोस म्हणजे काय? तर ॲक्च्युली पावसाळी चालू व्हायच्या अगोदर जे रासायनिक खताचा आपण डोस टाकतो त्याला पावसाळी डोस म्हणतो. म्हणजे ऊसाला शेवटचा डोस टाकला जातो. शेवटचा डोस टाकण्याच्या पाठीमागचं एक कारण की 4 महिने पावसाळा असतो आणि 4 महिने पावसाळ्यामध्ये ऊसाला रासायनिक खत टाकता येत नाही. त्या अगोदर ऊसाची आपण चांगल्या पद्धतीने वाढ करून घेतलेला असतो आणि चांगल्या पद्धतीने वाढ केल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांनी पावसाळ्यानंतर मोठा ऊस झाल्यानंतर खतं टाकता येत नाही आहेत आणि खतं न टाकता येत असल्यामुळं पावसाळी डोस आपण बरेच शेतकरी पावसाळी डोस टाकतात. पावसाळी डोस हा आत्ताच्या ज्या कंडिशनला या कंडिशनला जे सुरूला लेट अडसाल लागवड केले शेतकरी, लेट अडसाल लागवड आणि अडसाल लागवड म्हणजे ज्यांचे ऊस जून जुलैमध्ये लागवड झाल्या किंवा जुलै एंडिंगपासून ऑगस्ट 15पर्यंत ज्यांची लागवड झाल्या त्या शेतकऱ्यांना आत्ता एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आणि मे महिन्याच्या शेवटच्या म्हणजे दुसऱ्या आठवड्यापर्यंत पावसाळी डोस टाकणं फार आवश्यकता असते. कारण परत नंतरनं त्या ऊसाला 15 ते 16 कांडीवर किंवा 20 ते 21 कांडीवरच्या ऊसाला रासायनिक खतं पावसाळी डोस टाकता येत नाही आहे. त्यांच्यासाठी हा एक व्हिडिओ पावसाळी डोस करण्यासाठी पावसाळी डोसचा एक व्हिडिओ मी करत आहे. तर शेतकरी बंधूंनो, एक असा विषय होतो की आपण दुकानदारांच्या माध्यमातून पावसाळी डोस कोणता घ्यायचा ह्या दुकानदारांच्या माध्यमातून विचारून आपण डोस घेत असतो. पण दुकानदारांचा एक विषय असा असतो की मिश्र संयुक्त खतं दोन्ही मिक्स करून रासायनिक खताचा जो 8, 10, 12 पोत्याचा जो डोस होईल त्या पद्धतीनं डोस करतात आणि तुम्हाला शेतकरी बंधूंनो त्यांनी देतात. तशा पद्धतीनं जर विचार करायला गेला तर त्याच्यामध्ये सिलिकॉन, दुय्यम, ह्युमिकची बारडी, ह्युमिक बरोबर मिश्र खतामध्ये 1-2-3 पोते असतात, संयुक्त खतामध्ये 1-2 पोते असतात, त्याच्यासोबत अजून काय काय असतं. अशा पद्धतीचे 5-6, 10-12 प्रकारचे असे खतं मिक्स करून तुम्हाला पावसाळी डोस टाकायला लावतात. पण शेतकरी बंधूंनो, ज्यावेळी आपण रासायनिक खतं टाकत असतो, मी पहिल्यापासून आजपर्यंत अजून बी एकच सांगतो की शेतकरी बंधूंनो, हे जे ऊस हे पीक NPK जोपर्यंत यांचं बॅलेन्स असत नाही तोपर्यंत कुठलेही रासायनिक फर्टिलायझर मातीतनं उचलले जात नाहीत. त्यांचा एक बॅलेन्स असायला लागतो किंवा त्यांचं एक नियोजन असावं लागतं. ते नियोजन असलं तरच जमिनीमधनं उचलतात. बरेच शेतकरी काय करतात की युरिया, पोटॅश किंवा त्याच्यामध्ये अमोनियम सल्फेटमध्ये सिलिकॉन टाकून अशा पद्धतीचे शेतकरी एक मिक्स करतात, 2-3 पोतेचा डोस करतात आणि फर्टिलायझर टाकतात. तर याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होतो की आपण 1 ते 2 कुठल्या तर अन्नद्रव्यांचे डेव्हलपमेंट करतो आणि ते पिकाला चांगल्या पद्धतीनं उपलब्ध होत नाही आणि न उपलब्ध झाल्यामुळं आपल्या टनेजवर त्याचा परिणाम पडतो. तर आपल्या टनेज वाढवून आणायचा असला तर हा पावसाळी डोस बी फार महत्त्वाचा गोष्ट असते आणि याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं ऊसाची वाढ चांगली करू शकतो, त्याची डेव्हलपमेंट चांगली करू शकतो. पावसाळ्यामध्ये जमिनीची कार्बन ॲक्टिव्हिटी कंटिन्यू ठेवू शकतो. पिकाची जे आपण पोत म्हणतो पिकाचा पोत चांगला ठेवू शकतो. त्यासाठी हा पावसाळी डोस कंटिन्युटीमध्ये तुम्ही लक्षात ठेवा आणि हा पावसाळी डोस टाका. 2 सिंगल सुपर फॉस्फेट, 1 युरिया, 1 पोटॅश, 1 14-35-14, त्यासोबत मायक्रोन्यूट्रन्स 10 किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट 5 किंवा 7 किलो. हा डोस 100% तुम्ही टाका. याच्यामध्ये कमीत कमी तुमचं
8 ते 10 टनापर्यंत उत्पादनाची ग्रॅव्हिटी वाढेल आणि एवढे उत्पादन वाढण्यासाठी जे जमिनीचा म्हणजे पिकाचा जो पोत असतो तो कंटिन्यू चांगल्या पद्धतीनं टिकून राहतो आणि पिकाचा पोत चांगला टिकून राहिल्यामुळं पेऱ्यातलं चांगलं अंतर वाढतं, जाडी चांगल्या पद्धतीनं वाढते, पानाची रुंदी चांगल्या पद्धतीनं वाढते, पानाची जाडी चांगल्या पद्धतीनं वाढते. अशा पद्धतीनं हा पावसाळी डोस टाकल्यानंतर चांगला फायदा होतो. हे टाकण्याचं हे का टाकावे याच्या पाठीमागचे कारण असं आहेत की ह्याच्यामध्ये जास्त दिवस लागू होणाऱ्या खतांची आपण जास्त उपलब्धता करून देतो. कारण जो गॅप असतो मेच्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात टाकला किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात टाकला तर डिसेंबरला ऊस हार्वेस्टिंग होतो आणि डिसेंबरला ऊस हार्वेस्टिंग जर होत असेल तर याला 6 महिन्याचा कालावधी लागतो. म्हणजे 6 महिने म्हणजे 180 दिवस. 180 दिवसापर्यंत आपण रासायनिक फर्टिलायझर जमिनीमध्ये टाकत नाही, अन्नद्रव्यांची उपलब्धता करत नाही व अन्नद्रव्यांची उपलब्धता न केल्यामुळं पिकाची वाढ धीमी गतीनं चालते. धीमी गतीनं न चालू नये म्हणून मिश्र खतांच्या बरोबर जे प्लेन खत आहेत आपले रेग्युलर खत आहेत त्यांची उपलब्धता करून दिल्यामुळं यांची उपलब्धता जास्त दिवस राहते, जमिनीमध्ये जास्त दिवस टिकून काम करण्याची कॅपॅसिटी असते. त्याच्यामुळे पिकाला कंटिन्यूटी आणि 6 महिन्यापूर्वी म्हणजे कमीत कमी 150 दिवसापर्यंत काम करतील, 120 दिवसापर्यंत काम करतील. अशा पद्धतीनं आपण खतं जमिनीमध्ये टाकणं फार आवश्यक आहे. जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. त्याचबरोबर आमचं चॅनल सबस्क्राईब करा. नमस्ते.